आहोत. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांच्या मुलाकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस ठेवण्यात आलेलं आहे. हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहे, त्याची चर्चा सुरू आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुद्धा सुरू असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. सिल्वर ओकवर ही भेट झालेली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी सुद्धा त्यांची आणि शरद पवारांची भेट जी आहे ती झालेली होती आणि आता हर्षवर्धन पाटील यांच्या मुलाकडून व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते तुतारीचं ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपमधून बाहेर पडून आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आहेत. हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं होतं की पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका जी आहे ती जाहीर करू. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. योगेश, हर्षवर्धन पाटलांच्या मुलाने व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे तुतारीचं. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवार गटामध्ये जाणार याचं हे चित्र स्पष्ट होतंय असं म्हणायचं का? विशाली, कालच TV9 ने बातमी दिली होती की हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातोय आणि येत्या 2 दिवसात ते स्वतःच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत. आणि याच पक्षप्रवेशासंदर्भात आज हर्षवर्धन पाटील त्यासोबतच अंकिता पाटील यांनी मुंबईत सिल्वर ओकवरती शरद पवारांची भेट घेतलेली आहे. या भेटीच्या वेळी सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या आणि या भेटीमध्ये नेमकं पुढची कशा पद्धतीची रणनीती असणार आहे, त्यासोबतच पक्षप्रवेशाची तारीख नेमकी काय असेल यावरती या भेटीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. कारण येत्या 7 तारखेला शरद पवार स्वतः इंदापूरमध्ये मेळावा घेत आहेत. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होणार की अन्य कुठली तारीख असणार आहे या संदर्भात आज या भेटीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना तुतारीकडून विधानसभेचं तिकीट दिले जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामुळे इंदापुरातील शरद पवार गटाचे उमेदवार हे हर्षवर्धन पाटील हे सुद्धा आता जवळपास निश्चित मानलं जाते आणि त्या संदर्भातच आजच्या या भेटीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. काल ज्या पद्धतीने आपण जी बातमी दिली होती, अर्थातच हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजपला रामराम केलेला आहे आणि शरद पवार गटात जाण्याचा निर्णय हा जवळपास त्यांचा निश्चित झालेला आहे. येत्या 2 दिवसात हर्षवर्धन पाटील या संदर्भातला खुलासा करतील. आतापर्यंत त्यांनी या संदर्भातली स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाहीये. मात्र ज्या पद्धतीने या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि काही दिवसांपूर्वी स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की मी पितृपंधरवाड्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तो मी जाहीर करणार आहे. कार्यकर्त्यांची जी काही मागणी आहे त्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मनात जे काही आहे तसाच मी निर्णय केला. अर्थातच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय आता केलेला आहे आणि लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करतील आणि हा नेमका पक्षप्रवेश सोहळा नेमका कसा असणार आहे, कुठे नेमका होईल या संदर्भातच आजच्या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे. आणि स्वतः हर्षवर्धन पाटील यांचा जो मुलगा आहे राजवर्धन पाटील यांनी सुद्धा आता स्टेटसला शरद पवारांचा फोटो ठेवलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती हर्षवर्धन पाटील त्यासोबतच तुतारीचं चिन्ह त्यासोबत शरद पवारांचा फोटो अशा पद्धतीचे काही फोटो पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची सुद्धा आग्रही मागणी आहे की हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करून इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवावी या संदर्भातला निर्णय जवळपास झालेला आहे आणि आता त्याची अधिकृत घोषणा स्वतः हर्षवर्धन पाटील करतीलच. मात्र एकूणच काल सुद्धा रात्री हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून इंदापूरमध्ये जल्लोष केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण कार्यकर्त्यांची सुद्धा तीच आग्रही मागणी होती की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती फिरतात, पण ज्या ज्या ठिकाणी मेळावे घेतात त्या ठिकाणी कार्यकर्ते हे या मेळाव्याच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना आवाहन करतात की तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करावा. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता भरणं विरुद्ध हर्षवर्धन पाटील लढत होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. हर्षवर्धन पाटलांच्या मुलाकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. सिल्वर ओकवर ही भेट झालेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील जे आहे ते शरद पवार गटामध्ये केव्हा प्रवेश करतील हे चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं. मात्र सातत्यानं हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये येणार हे चित्र हे आता जवळपास स्पष्ट होत असल्याचं पाहायला मिळतंय.